हॅलो बालमित्रांनो, आज मी चिमणी आणि किंगफिशरची गोष्ट सांगणार आहे. एका हिरव्यागार जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर अनेक चिमण्या आनंदाने राहत होत्या. त्या झाडाजवळच एक छोटंसं स्वच्छ नदीचं पाणी वाहत होतं. दररोज एक सुंदर निळा पिवळा पक्षी म्हणजे किंगफिशर त्या नदीवर येत असे. तो झपाट्याने पाण्यात उडी मारायचा आणि एक मासा पकडून बाहेर यायचा. हे सगळं पाहून एका छोट्या चिमणीला खूप मजा वाटायची. ती मनात म्हणायची, रोज बिया आणि दाणे शोधत फिरणं तिला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी ती आपल्या मैत्रिणींना म्हणाली, आपण सुद्धा का नाही मासे पकडू शकत? तेव्हा एक चिमणी हसत म्हणाली, आपण चिमण्या आहोत, आपण पाण्यात उडी मारू शकत नाही. पण ती छोटी चिमणी हट्टी होती. दुसऱ्या दिवशी ती नदीकाठी गेली. तिने हळूच आपलं पंख पाण्यात बुडवलं. थंड पाणी तिला खूप छान वाटलं. तिचा आत्मविश्वास वाढला. आज मी ही किंगफिशर सारखी उडी मारेन, ती ठरवते. ती आकाशात उंच उडाली आणि अचानक वेगाने खाली झेपावली. पण तिचा तोल गेला. छपाक! ती पाण्यात कोसळली. तिचा एक पंख दुखावला गेला. इतर चिमण्यांनी धावत येऊन तिला कशीबशी बाहेर काढलं. काही दिवस ती उडू शकत नव्हती. झाडावर बसून ती इतर पक्ष्यांना आनंदाने उडताना पाहत होती. तेव्हा तिला आपली चूक समजली. विचार न करता दुसऱ्यांचं अनुकरण केल्याने नुकसान होऊ शकतं.